लग्नाची बेडी भाग 5. बेडवर झोपून सिद्धी फक्त देवाला प्रार्थना करत होती. तिने पुन्हा डोळे उघडले नाही. सिद्धी काही वेळ डोळे मिटून झोपी गेली. शौर्यने सिद्धीला पाहिले तेव्हा ती झोपली होती. बराच वेळ तिच्याकडे पाहिल्यानंतर शौर्यनेही सोप्यावर डोके ठेवले आणि डोळे मिटले. थोड्या वेळाने तोही झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी यावेळी सिद्धी एका नर्सच्या मदतीने तयार झाली. दरम्यान शौर्यने पटकन डिस्चार्ज पेपर्स तयार केले. तो खोलीत आला तेव्हा सिद्धी तयार होती आणि शौर्य येण्याची वाट पाहत होती. इथे सूर्यवंशी मेन्शनमध्ये आज घरातील सर्वांना माहीत होते की सिद्धी येत आहे आणि सर्वजण तिच्या येण्याची वाट पाहत होते. मितालीही आज उपस्थित होती, पण अजून कोणीही तिच्याबद्दल काहीही विचारले नव्हते. अलकाचा राग शिगेला पोचला होता. ती खूप रागावलेली होती, पण ती काहीही करू शकत नव्हती, म्हणून ती शांत होती. दरम्यान नेहाही घाईघाईने सगळं तयार करत होती. काही वेळाने सर्व काही तयार होत असताना बाहेरून गाडीचा आवाज आला. नेहाला समजले की शौर्य सिद्धीला घेऊन आला आहे, म्हणून तिने पटकन कमला नावाच्या मोलकरीणला बोलवले आणि सर्व काम पूर्ण केले. तेवढ्यात तिला सिद्धी बाहेरून येताना दिसली. नेहा सिद्धीला येताना पाहिले तेव्हा तिने सिद्धीला तिथे थांबायला सांगितले. सिद्धी आत पाहत होती. ती जिथे नेहा तिला तिथे उभी राहण्यास सांगत होती. तेवढ्यात नेहाने शौर्यकडे पाहिले आणि म्हणाले, शौर्य, जर तुला काही हरकत नसेल तर तूही सिद्धीसोबत उभा राहा. नेहाला माहीत होते की शौर्य तिचे ऐकणार नाही, पण अगदी उलट घडले. शौर्य नेहाचे शब्द न टाळता सिद्धीसोबत उभा होता. नेहाला विश्वासच बसत नव्हता शौर्य ऐकेल असं. पण सर्व गोष्टी बाजूला ठेवून ती त्यांना आरती केली आणि दोघांना आतमध्ये घेऊन आली. खरं म्हणायला गेलं तर आज सिद्धीचा गृहप्रवेश समारंभ झाला, पण त्या गृहप्रवेश समारंभात किती सत्य होते हे अजून कोणालाच माहीत नव्हते. पण शौर्याचं वागण्याकडे पाहून असे वाटले की त्याने हे लग्न स्वीकारले आहे, पण पुढे काय होईल हे कुणालाच माहीत नव्हते. शौर्याच्या कृतीमुळे अलका आणि मितालीला दोघींना खूप मोठा धक्का बसला. शौर्य समोर सिद्धीला पाहून मिताली रागाने भरली, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले. अलकाचीही असंच परिस्थिती होती. शौर्य आणि सिद्धीला पाहून अलका संतापली होती, पण आलोकमुळे ती शांत राहिली. नेहा सांगत होती तसं शौर्य तिच्या सूचनेनुसार सगळं विधी करत होता. सगळं झाल्यावर नेहा शौर्याकडे पाहत म्हणाले, बाळा, आता तू तुझ्या बायकोला उचलून घे आणि तिच्या खोलीत सोड. ही देखील एक प्रथा आहे बरं का, असं म्हणत ती शौर्याकडे पाहू लागली. तिला उचलून घे म्हटलेला शब्द ऐकून सिद्धी घाबरून तिथेच उभी होती. तिला काय चाललंय ते समजत नव्हतं. तिला शौर्यासोबत जायचे नव्हते, पण तिच्याकडे त्याच्यासोबत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शौर्याने न डगमगता सिद्धीला उचलून घेतले आणि खोलीकडे चालू लागला. सिद्धी त्याचं गळ्यात हात घालून आणि तिचे मान खाली ठेवून घाबरून मनात काहीतरी विचार करत होती. जेव्हा शौर्य सिद्धीचा खोली सोडून पुढे जाऊ लागला तेव्हा सिद्धीने पाहिले तिची खोली मागे आहे. मोठ्या धाडसाने तिने शौर्यकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाले, माझी खोली मागे आहे. शौर्यला एक गोड प्रेमळ आवाज ऐकताच त्याची पावले तिथेच थांबले. शौर्य थांबलेला पाहून सिद्धी भीतीने थरथर कापली. सिद्धीची भीती जाणवून शौर्याने तिच्याकडे नजर फिरवली. सिद्धीला खूप घाबरलेले पाहून त्याने सिद्धीकडे पाहिले आणि पुन्हा पुढे सरकला. पुढे पाहत तो सिद्धीला म्हणाला, आजपासून ती खोली तुझी नाही, माझी खोली तुझी खोली असेल. आजपासून तू माझ्या खोलीत राहशील. तू माझी बायको आहेस. बायकोला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं असते, तर आता ती तुझी खोली आहे. मी तुला जिथे घेऊन जात आहे तिथे तू राहशील. तू तिथेच राहशील ना, असे म्हणत शौर्य तिला त्याचं खोलीत घेऊन गेला आणि बेडवर बसवला. शौर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, आता तू इथेच आराम कर. कोणीतरी तुला नाश्ता आणून देईल, त्यानंतर तू औषध घे. मग शौर्याला कळले की सिद्धी शिकलेली नाही, ती औषध कसे घेईल
म्हणून त्याने औषध गोळ्या स्वतः काढले आणि जवळच्या टेबलावर ठेवले आणि तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. सिद्धी शौर्यच्या खोलीचे लक्ष देऊन निरीक्षण करत होती. जेव्हा तिला दारावर टोठवण्याचा आवाज आला तेव्हा सिद्धीने पुढे पाहिले तेव्हा श्यामलीने एका नोकरासोबत उभी होती. श्यामली सिद्धीला पाहून म्हणाली, वहिनी मी आत येऊ का? सिद्धीने तिला आत येण्यास सांगितले. श्यामलीने नोकराकडून ट्रे घेतली आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. वहिनी आईने तुझ्यासाठी नाश्ता पाठवला आहे. नाश्त्यानंतर तुला तुझे औषध घ्यायला सांगितले आहे. श्यामली ती हे बोलत असतानाच तिला बाथरूम उघडण्याचा आवाज ऐकू आला. श्यामली शौर्यकडे पाहत म्हणाले, हॅलो दादा. टावेलने चेहरा पुसणाऱ्या शौर्यला श्यामलीचे आवाज ऐकू आले आणि मग श्यामलीने त्याच्याकडे पाहिले. दादा आईने तुझ्यासाठी आणि वहिनीसाठी नाश्ता पाठवला आहे. हे ऐकून शौर्य हसला आणि निघून जाऊ लागला. श्यामलीने सिद्धीकडे पाहिले. वहिनी तू तुझे औषध घेशील ना? मला कॉलेजला उशीर होत आहे. सिद्धी हो म्हणणारच होती तेवढ्यात बाहेर निघालेला शौर्य थांबला. तिच्याकडे मागे वळून पाहत म्हणाला, श्यामली तू जा, मी तुझ्या वहिनीला औषध देतो. श्यामली होकार देत मान हलवली आणि निघून गेली. शौर्य आला. त्याने तिच्याकडे पाहिले. औषध काढून टेबलावर ठेवले. औषधाची माहिती नसतानाही तू औषध कसे घेणार? कोणते टॅबलेट घ्यायचे तुला कसे कळणार? शौर्यने हे सौम्य रागात बोलला. त्याच्या संतप्त आवाजाने सिद्धी घाबरली. त्याने पटकन औषध खाली ठेवून तिला ते घ्यायला सांगून निघून गेला. सिद्धीने शौर्य जाताना पाहिले. तिच्या मनात अनेक गोष्टी होत्या, पण ती ते कसे बोलू शकते? सुरुवातीला तिच्यावर केलेले वर्तन पाहून शौर्यला समजून घेणे सिद्धीला खूप कठीण होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्यात झालेले अचानक बदल आणि तिची काळजी घेणे सिद्धीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट होती. खाली हॉलमध्ये आजोबा आलोक बोलत बसले होते. जेव्हा त्यांना शौर्य पायऱ्यावरून खाली येताना दिसला, शौर्याला पाहून आलोक आजोबांना काहीतरी इशारा केला. हावभाव समजून आजोबा त्यांच्या जागेवरून उभे राहिले. शौर्य मी तुझ्यासोबत बोलू शकतो का? शौर्यने त्यांच्या आजोबांचा आवाज ऐकताच तो तिथेच उभा राहिला. अलका मितालीसोबत तिथेच जवळ बसली होती. त्यानेही हा आवाज ऐकला होता. शौर्य आजोबांकडे आला आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाला, हो आजोबा, तुम्हाला काय बोलायचं आहे ते सांगा. शौर्य मला तुझ्याकडून स्पष्ट आणि थेट उत्तर हवं आहे. तू सिद्धीसोबत जे करत आहेस ते मनापासून करत आहेस की तिला पाठीमागून त्रास देण्यासाठी आहे? जर असं काही असेल तर मी ते अजिबात सहन करणार नाही. शौर्य आजोबांचे म्हणणे ऐकून त्यांच्याकडे आला आणि गुडघे टेकले. त्यांच्या पायावर हात ठेवून तो म्हणाला, मला माफ करा आजोबा. मला माहिती आहे माझ्या वागण्यामुळे तुम्ही माझ्यावर खूप रागवले आहेत. रागवा, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. फक्त मला एक संधी द्या. मी स्वतःला तुमच्यासमोर सिद्ध करून दाखवतो. परिस्थिती काहीही असो, पण मी प्रयत्न करेन. शौर्यने त्याला संधी देण्याबद्दल जे म्हटले ते ऐकून आजोबा खूप प्रभावित झाले. आलोक देखील खूप आनंदी झाले. बर, शौर्यने स्वतःच ते सांगितलं असल्याने तिथे उभा असलेला अलका आणि मिताली दोघीही पेटल्या होत्या. त्यांना अजिबात सहन होत नव्हते की शौर्य त्या मुलीसाठी असे काहीतरी बोलेल. पण त्यांना आता काहीही बोलणे योग्य वाटले नाही. म्हणून ती शांतपणे उभी राहिली. फक्त शौर्यकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात राग होता. शौर्यने सर्वांकडे पाहत म्हणाला, मी ऑफिसला जात आहे. माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि जाणे खूप इम्पॉर्टंट आहे. तेवढ्यात नेहा पुढे आली आणि म्हणाली, शौर्य जा, आधी तू जाऊन नाश्ता कर बाळा. नाही छोटी आई, मी जिथे मीटिंगला जात आहे तिथे मला नाश्ता करायचा आहे, कारण मी तिथे क्लायंटसोबत नाश्ता करेन. तेवढ्या शौर्यने नेहाकडे पाहिले. नेहाला त्याचं इशारा समजला. मग नेहा पटकन म्हणाली, हो तू टेन्शन घेऊ नको, मी तिची काळजी घेईन. शौर्य हलकेसे स्मित हास्य करत बाहेर पडला.
तो निघत असताना मिताली त्याच्या मागे धावली. शौर्य गाडीत बसणारच होता तेव्हा मितालीने त्याला हाक मारली. शौर्य, एकदा माझे ऐक. तिचा आवाज ऐकून तो थांबला आणि मिताली त्याच्याकडे पाहत राहिली. मला माफ कर शौर्य, मला माफ कर. ती माझी चूक आहे. मी त्या दिवशी थोडं जास्तच हायपर झाले. इट्स ओके मिताली. चुका कुणाकडून पण होतात, म्हणून तुला काळजी करण्याची गरज नाही. थँक्यू सो मच शौर्य. तू ऑफिसला जात आहेस तर मलाही काही काम आहे. तू मला वाटेत सोडशील का? शौर्याने मान हलवून आणि गाडीत बसला. मिताली ही त्याच्या शेजारी असलेल्या सीटवर पटकन बसली. सिद्धी शौर्याच्या खोलीचं भाल्कनीतून त्यांना पाहत होती. तेवढ्या शौर्याने त्याचं गाडीचं आरशातून सिद्धी जिथे उभी होती त्या भाल्कनीकडे पाहिले. जोपर्यंत शौर्याचं आरशात सिद्धीचे प्रतिबिंब दिसत होते तोपर्यंत शौर्य तिच्याकडे फक्त पाहत राहिला. शौर्य गेल्यानंतर सिद्धी खोलीत शिरली आणि आजूबाजूला पाहू लागले. तिला त्याच्या मनात काय चालले आहे हे देखील कळले नाही. तसेच सिद्धी दिवसभर खोलीतच राहिली. नेहाने तिला जेवणासाठी बाहेर बोलवले पण सिद्धीने स्पष्टपणे नकार देत म्हणाली, मला भूक लागली की माझं मी येईन खाली. हळूहळू संध्याकाळ होत आली. त्या संध्याकाळी सिद्धी खोलीतून बाहेर आली नाही. सिद्धी हॉलमध्ये दिसली नाही तेव्हा आजोबा विचारले, नेहा, सिद्धी कुठे आहे? मामांजी, ती तिच्या खोलीत आहे. ती सकाळपासून बाहेर आली नाही. आजोबा पुन्हा म्हणाले, नेहा, तिची तब्येत तर बिघडली नाही ना? नाही मामांजी, मी तिथे गेले होते. मी पाहिले तर ती अजूनही झोपलेली होती. म्हणून मला तिला उठवणे योग्य वाटले नाही. काही हरकत नाही. तू तिला उठवले नाही म्हणून ती झोपली असेल. कारण ती कमकुवत आहे ना? ती उठल्यावर तिला जेवायला सांग. मग पटकन नेहा हो म्हणाले. जेव्हा सिद्धीने आजोबांचे शब्द ऐकले तेव्हा तिच्या डोळ्यात किंचित ओलावा आला. हलकेसे स्मित हास्य करत ती त्यांच्या जवळ गेली आणि म्हणाली, आजोबा, मी आता पूर्णपणे ठीक आहे. आजोबांनी आवाज ऐकले आणि सिद्धी पायऱ्यावर उभी होती. तिला पाहताच आजोबांच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित हास्य आले. मला माहीत आहे माझ्या बाळा, तू पूर्णपणे ठीक आहेस. पण तुला अजूनही विश्रांती घेण्याची गरज आहे. सिद्धीलाही त्यांचे शब्द समजले होते. तिने एक विचार केला होता म्हणून ती नेहा आणि आजोबांकडे आली. तुमच्या मनात काय चालले आहे आजोबा? आमच्या गावात आमची आई म्हणते की जर तुम्ही आजारावर अवलंबून राहिलात तर आजारपणा तुम्हाला कधीही सोडणार नाही. म्हणून आजारपणा स्वतःहून काढून टाकला पाहिजे. आपल्या भीतीने आजारपणा शरीरातून पळून गेला पाहिजे. आणि मला तर किरकोळ दुखापत झाली होती. मग मी तिथेच बसून का जेवू? हे ऐकून आजोबा हसून सिद्धीकडे पाहिले. मला माहिती आहे बाळा, तुला किरकोळ दुखापत झाली आहे. तरीही तुला विश्रांती घेण्याची गरज आहे. मग सिद्धी देखील हसत म्हणाली, ठीक आहे आजोबा. जर तुम्ही म्हणालात तर मी घेईन विश्रांती. दुसरीकडे सूर्यवंशी इंडस्ट्रीजमध्ये शौर्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होता. संध्याकाळ झाली होती. जेव्हा त्याच्या केबिनचं दारावर टकटक झाले त्याने न पाहताच कम इन म्हणाला. रघुने दार उघडले आणि आत आला. शौर्यकडे पाहून तो म्हणाला, बॉस, ऑफिसचे काम संपले आहे. हो रघु, थोडे काम आहे. मी ते पूर्ण करून निघतो. बॉस, मिताली तुम्हाला भेटायला आली आहे. मितालीचे नाव ऐकून त्याने रघुकडे पाहिले. ठीक आहे, तिला आत पाठव. मिताली आत गेली आणि शौर्याला पाहिले जो त्याच्या कामात मग्न होता. त्याला पाहून ती आली आणि खुर्चीवर बसली आणि शौर्याकडे पाहत म्हणाले, मला माफ कर शौर्य, मी तुला त्रास दिला. इट्स ओके, मला त्रास देण्याचा प्रश्न नाही. चल, तू का आलीस ते सांग. माझ्यासोबत काय बोलायचे होते? खरं तर शौर्य, डॅडी भारताबाहेर गेले आहेत आणि मला घरी खूप एकटेपणा जाणवत आहे. मी काही दिवस तुमच्या घरी राहू शकते का? मी खरं तर तुला विचारत आहे कारण तुझ्या आजोबांना मी तिथे राहणे आवडत नसेल आणि घरी तुझी बायको आहे
म्हणून तिला मी तिथे राहणे आवडणार नाही. जर तुला काही हरकत नसेल तर ठीक आहे, नाहीतर मी दुसरं काहीतरी शोधेन. तिचे शब्द ऐकून शौर्य विचार करू लागला. दरम्यान मिताली शौर्याचे हावभाव पाहत होती आणि ती आतून घाबरली होती. तिला वाटले की शौर्य तिला नकार देईल का? पण मग शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला, ठीक आहे मिताली, तू माझ्यासोबत येऊ शकतेस आणि माझ्या बायकोला मी सांगेन काहीतरी. थोड्याच वेळा शौर्य मितालीसोबत गाडीत बसून घराकडे निघून गेला. जेव्हा ते दोघे घरात आले तेव्हा हॉलमध्ये बसलेली अलका मितालीला शौर्यसोबत पाहून खूप आनंदी झाली. पण नेहा मिताली आणि शौर्यला एकत्र पाहून स्वयंपाकघरातून बाहेर आली नाही. तिने आश्चर्याने डोळे मोठे केले आणि दोघांकडे पाहू लागली. तेवढ्यात जेव्हा नरेंद्र मिताली आणि शौर्य यांना एकत्र पाहिले तेव्हा त्याने शौर्यकडे पाहिले आणि म्हणाले, शौर्य, मिताली तुझ्यासोबत? शौर्यने नरेंद्रकडे पाहिले आणि म्हणाला, छोटे पप्पा, खरं तर मितालीचे डॅडी भारताबाहेर गेले आहेत. मिताली घरी एकटी होती. घरी तिला एकटेपणा जाणवत होते, म्हणूनच मितालीला 2-3 दिवस इथेच राहायचं आहे. तिचे डॅडी लवकर परत येतील तेव्हा ती निघून जाईल. नरेंद्र पुन्हा काहीही बोलले नाहीत आणि ते त्यांच्या खोलीकडे गेले. दरम्यान मितालीला पाहून नेहा खूप रागवली होती, पण तिने आता काहीच बोलले नाही, कारण तिला माहीत होते की जर नेहा काही बोलली तर शौर्य रागाने भरून येईल. सिद्धी स्वयंपाकघरातून बाहेर पडली तेव्हा तिला शौर्याचा आवाज ऐकू आला आणि ती तिच्या जागी उभी राहिली. सिद्धीला मिताली शौर्यसोबत राहणे आवडत नव्हते, पण तिला माहीत होते की ती ह्या घरात नवीन आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती तिच्या नवऱ्यासाठी नवीन आहे. तिचे आणि तिच्या नवऱ्याचे एकमेकांशी काहीही बोलणे झाले नव्हते. त्यांच्यात काहीतरी बोलणे होईल एवढे पण त्यांच्यात चांगले संबंध नव्हते, म्हणून ती गप्पच राहिली. हळूहळू सर्वजण डायनिंग टेबलावर येऊन बसले होते. इथे शौर्याच्या खोलीत तो त्याच्या खोलीत आला तेव्हा त्याला एक मंद सुगंध आला. त्याच्या खोलीत कोणीतरी दुसऱ्याने कब्जा केला आहे हे त्याला कळायला जास्त वेळ लागला नाही. त्याने खोलीभोवती एक नजर टाकली. जेव्हा त्याला कोणी दिसले नाही तेव्हा तो त्याच्या कपाटाकडे गेला. आपले कपडे घेऊन फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. थोड्या वेळाने जेव्हा तो वॉशरूममधून बाहेर आला तेव्हा त्याला त्याच्या खोलीत बांगड्यांचा आवाज ऐकू आला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि सिद्धीचा ड्रेसिंग टेबलावरच्या बांगड्या पाहिल्या, ज्या बाल्कनीचा दरवाजा उघडा असल्याने हलक्या वाऱ्यात बांगड्या वाजत होत्या. तो डोळे मोठे करून त्या बांगड्या पाहत होता. त्याच्या मनात काय चालले आहे हे कुणालाही कळत नव्हते, पण तो पूर्णपणे शांत झाला होता. तो पटकन डायनिंग टेबलजवळ आला आणि उपस्थित असलेल्या सर्वांकडे पाहिले, जिथे आलोक, आजोबा, अलका, नरेंद्र, शिया आणि शामली सर्वजण जेवण करत होते. आजोबांची नजर मितालीवर पडली तेव्हा त्यांनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, काय झालं मिताली, आज तू इथे कसं काय? आजोबांचे बोलणे ऐकून मिताली घाबरली. ती काही बोलण्यापूर्वीच अलका आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, मामांजी, मितालीचे डॅडी सध्या भारताबाहेर आहेत, म्हणून मिताली घरी एकटी असल्याने शौर्य तिला इथे घेऊन आला आहे 2-3 दिवस राहण्यासाठी. अलका शौर्याचे नाव जरा मोठ्यानेच घेतले. शौर्याचे नाव ऐकताच सर्वांनी शौर्याकडे पाहिले. मग शौर्याने आजोबांकडे पाहिले आणि म्हणाला, मला माफ करा आजोबा, मिताली घरी एकटी असल्याने तिला खरोखर भीती वाटत होती. मग आजोबा मनातून नाराज होत म्हणाले, ठीक आहे शौर्य, मला काहीही अडचण नाही. असे म्हणून आजोबांनी त्यांचे जेवण संपवले आणि त्यांच्या खोलीत गेले. जेव्हा आलोक यांची नजर जेवणाच्या टेबलावर गेले तेव्हा त्यांना सिद्धी दिसली नाही. त्यांनी नेहाकडे पाहिले आणि विचारले, नेहा, तुमची सून कुठे आहे? ती कुठे दिसत नाही आहे. मग नेहा आलोककडे पाहिले आणि म्हणाले, भाऊ,
तुमच्या सुनेनं तुम्हा सर्वांना जेवण उरकायला सांगितलं आहे आणि ती त्यानंतरच जेवेल. हे ऐकून शौर्य जेवायचे सोडून थांबला. त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला सिद्धी कुठेच दिसली नाही. सिद्धीला तो अशा प्रकारे शोधत होता ते पाहून मितालीचं अंगात आग लागली होती. पण सर्वजण उपस्थित असल्याने ती काहीच बोलू शकली नाही. तिला या घरातून इतक्या लवकर निघायचे नव्हते, म्हणून ती शांतपणे जेवण करत होती. लवकरच सर्वांनी जेवण उरकले आणि आपापल्या खोलीत निघून गेले. शौर्यनेही जेवण उरकले आणि स्वयंपाकघराकडे पाहत परत त्याच्या खोलीत गेला. दरम्यान अलकाने मितालीकडे पाहिले आणि म्हणाले, मिताली, प्लीज माझ्यासोबत चल. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. यावेळी जेवणाचे टेबल पूर्णपणे रिकामे होते. नेहा स्वयंपाकघरात आली तेव्हा तिची नजर एका बाजूला बसलेल्या सिद्धीवर पडली. ती एका प्लेटवर थोडेसे अन्न ठेवून बसून जेवत होती. सिद्धीला स्वयंपाकघरात एकटी बसलेली पाहून नेहाचे डोळे अश्रूंनी भरले. सिद्धीने नेहाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, पण नेहाच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिने मान खाली ठेवले आणि जेवत राहिली. नेहाने प्रेमाने तिचं डोक्यावर हात फिरवत म्हणाले, बाळा, सगळे निघून गेले आहेत. आता उठ आणि जा डायनिंग टेबलावर बसून जेव. तिचे बोलणे ऐकून सिद्धी म्हणाली, आंटी, माझे जेवण संपले आणि आता मला सांगा, तुम्ही स्वयंपाकघरात काय करायला आला आहात? काही नाही बाळा, मी फक्त दूध गरम करायला आले आहे. मला ते मामंजींना द्यायचे आहे. पण आंटी, तुम्ही हे का करत आहात? मला सांगा, मी ते करेन. हे ऐकून नेहा हसायला लागली. दुसरीकडे शिया आणि श्यामली दोघेही जेवण करून परत आले होते. शिया बेडवर बसत म्हणाले, बाय द वे श्यामली, तुला काही लक्षात आले का? आम्ही जेवत असताना आजोबांनी सिद्धिवहिनीबद्दल विचारले तेव्हा मिताली नाराज होते, पण मोठी मम्मी खुश दिसत होते, हो ना? अगं शिया, मला माहीत नाही, मी जेवत होते आणि लक्ष दिले नाही. आणि आता तूही लक्ष देऊ नकोस. आपल्याला स्टडी करायला सुरुवात करावी लागेल, कारण एका आठवड्यात परीक्षा आहेत आणि आपल्याला आपल्या स्टडीवर लक्ष केंद्रित करावे लागेल, नाहीतर पोषण काही कळणार नाही. शिया नाराज होत म्हणाले, हो, मला माहीत आहे, पण आपण काहीतरी करायला हवं. मितालीवर जरा लक्ष ठेवायला हवं. मग श्यामली म्हणाले, अगं, तुला माहीत आहेच, जर आपण असं काहीतरी केले की घरात कळाल्यानंतर गोंधळ होईल. श्यामली, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आता आत्या आजी इथे नाही, म्हणून वातावरण थोडी शांतता आहे. जर ती चुकून आले तर ती आजी आमच्यासाठी जीवन नरक बनवतील. तरीही मला सध्या सिद्धिवहिनीची भीती वाटते. त्या दोघी बोलत होत्या. दुसरीकडे अलकाच्या खोलीत मिताली खूप रागवली होती. बघा, त्या अडाणी नालायक मुलीबद्दल तुमच्या कुटुंबाला किती काळजी आहे. सर्वांना त्या नालायक मुलीबद्दल किती सहानुभूती आहे. जर या घरात माझं चालत असतं तर मी तिला हाकलून लावले असते. तेवढ्यात अलका तिला शांत केले आणि म्हणाले, अगं शांत हो मिताली, आता फक्त काही दिवसाची गोष्ट आहे. कोणीतरी आमचे काम सोपे करण्यासाठी येत आहेत, तर जास्त काळजी करू नकोस आणि तू तुझ्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करू शकतेस. फक्त 5 दिवस धीर धर. आणि तरीही तुला लक्षात आले नाही की ती मूर्ख डायनिंग टेबलावर बसली नाही? मितालीने अलकाकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्ही बरोबर बोलत आहे. एक मिनिट थांबा, हे सर्व कसं घडले? मितालीचे बोलणे ऐकून अलका तिरकस हसली. मितालीला हे समजायला वेळ लागला नाही की तिनंच हे केले. ती थोडी उत्साहित झाली. तुम्ही हे कसे केले? अगं मिताली, मी तिला फक्त थोडीशी धमकी दिली, मग काम झाले. अलकाचे बोलणे ऐकून मितालीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तेव्हाच अलका म्हणाले, मिताली, आता तुला फक्त शौर्यला तुझ्याकडे आकर्षित करायचे आहे. जेव्हा तो तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात पडेल आणि तुझ्या प्रेमाने त्याला तुझ्याबद्दल पूर्णपणे वेडा करेल, याची काम तुझं आहे. काळजी करू नका अलका आंटी, शौर्य माझा होईल. सुरुवातीला मितालीच्या मनात काहीतरी
वेगळंच चालू होते. ती किंचित हसत होती, काहीतरी विचार करत होती. अलकाला ह्याची जाणीव नव्हती आणि बोलून झाल्यानंतर मिताली तिच्या खोलीत झोपायला गेली. सिद्धीने दूध गरम केले. दूध घेऊन शिया आणि श्यामलीच्या खोलीकडे निघाले. खरं तर सिद्धीला शौर्याचा सामना करायचा नव्हता. तिला खोलीत जायला भीती वाटत होती, म्हणून ती शिया आणि श्यामलीच्या खोलीत गेली. त्यांचा दरवाजा थोडासा उघडा होता, पण तिने ठोठावला. श्यामलीची नजर दाराकडे गेली. सिद्धीला दारावर पाहून श्यामली म्हणाली, अगं वहिनी, प्लीज आते. सिद्धी हलकेसे स्मित हास्य करत आत आली. तिने 2 दुधाचे ग्लास हातात धरली होती. सिद्धीने त्यांच्याकडे हसून पाहिले आणि म्हणाली, आंटी म्हणजे आईने तुम्हा दोघींसाठी दूध पाठवले आहे. अगं वहिनी, तू आलीस याचा आम्हाला खूप आनंद झाला, पण हे काय आहे? तू आईसारखेच आम्हाला दूध द्यायला आली आहेस? दूध पाहून आम्हाला उलट्या होतात. सिद्धी दोघींकडे पाहत म्हणाली, तुम्ही काय म्हणालात? तुम्हाला म्हणायचे आहे की दूध पिल्याने उलट्या होतात? असं असं काही नाही आहे. पटकन दूध पिऊन टाका. मग सिद्धीने त्यांच्याकडे थोडंसं रागाने पाहिले आणि म्हणाले, तुम्ही दोघीही दूध प्या, नाहीतर मी पुन्हा दोघींवर रागवेन हा. आणि काय झालंय? तुम्ही दोघंही खूप टेन्शनमध्ये दिसत आहे. आम्ही काय सांगायचं वहिनी, आमच्या परीक्षा एका आठवड्यात सुरू होणार आहेत आणि आम्ही अजिबात तयारी केलेली नाही. आम्हाला याचे टेन्शन आले आहे. आम्ही एका आठवड्यासाठी ट्युटर ठेवण्याचा विचार करत होतो. तेवढ्या शिया म्हणाले, पण काय करायचे? मोठ्या आईमुळे आम्ही तेही करू शकत नाही. तेवढ्या श्यामली शियाकडे पाहत काहीतरी इशारा करत होती, जसे की श्यामली तिला काहीही सांगू नकोस असे सांगत आहे. पण सिद्धी समोर ते काहीही लपू शकले नाही. पण सिद्धीला आता बोलणे योग्य वाटत नव्हते, म्हणून तिने काहीही विचारले नाही. सिद्धीने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दोघेही आधी दूध प्या, मग आपण बोलू. मग तुम्ही दोघी तुमची प्रॉब्लेम एकत्र सांगा आणि काय होते ते आपण पाहू. तेवढ्या शिया सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाले, वहिनी, मी काय म्हणते, प्लीज माझे ऐका. मी दूध पिणार नाही. मला ते अजिबात आवडत नाही. तू आमच्यावर जबरदस्ती करू नको. आम्ही ते पिणार नाही. मग सिद्धीने एक छोटीशी निमित्त केले आणि म्हणाले, पहा, तुम्ही दोघेही, मी आज पहिल्यांदाच तुमच्या दोघींसाठी दूध आणले आहे, म्हणून प्लीज मला नाराज करू नका, प्लीज. मग शिया आणि श्यामलीने आज्ञा पाळले. सिद्धीच्या हातातले ग्लास घेतले आणि हळूहळू दूध पिऊ लागले. सिद्धी दोघींकडे पाहत हसली. दुसरीकडे शौर्याचं खोलीत जेवल्यानंतर शौर्य थेट त्याच्या स्टडी रूममध्ये गेला. जेव्हा तो त्याचे ऑफिसचे काम संपवून त्याच्या खोलीत परतला, तेव्हा त्याला संपूर्ण खोली पूर्णपणे रिकामी दिसली. त्याने घड्याळाकडे पाहिले तर 11 वाजले होते. किती वेळ झाला याचा विचार करत शौर्य विचार करू लागला. किती वेळ झाला तरी ती अजून का आली नाही? पण त्याने त्याचे सर्व विचार मनातून काढून टाकले आणि बेडच्या एका बाजूला पडून राहिला. पण त्याला झोप येत नव्हती. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा त्याला झोप येत नव्हती, तेव्हा तो उठून बसला आणि विचार करू लागला. दरम्यान शिया आणि श्यामलीच्या खोलीत सिद्धी बराच वेळ बोलत बसली होती. मग तिची नजर घड्याळावर पडली. तिने स्वतःशी विचार केला, ते आता झोपले असतील. मला आता निघायला हवं. तुम्ही दोघे अभ्यास करा, मी निघते, बराच वेळ झाला आहे. असे म्हणत ती तिच्या जागेवरून उभी राहिली. ठीक आहे वहिनी, तू जा झोपायला, असं म्हणत त्या एकमेकांकडे पाहत हसत त्यांनी मान हलवले. सिद्धी त्यांच्या खोलीतून निघून शौर्याच्या खोलीकडे गेली. ती थोडी घाबरली होती आणि अस्वस्थपणे तिच्या साडीचा पदर हातात घेऊन बोटाला गुंडाळत होती आणि ती देवाला प्रार्थना करत जात होती की तिला शौर्याचे सामना करायला लागू नये. हे सगळं विचारत ती दाराजवळ आली. एक दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केले. डोळे बंद केले आणि हळूहळू डोळे उघडले.
कोली पूर्णपणे शांत होती. ती हळूहळू आत आली आणि कोलीभोवती एक नजर टाकली. मग तिला जाणवले की ज्या व्यक्तीची ती इतकी काळजी करत होती तो तर तिथे अजिबात नव्हता. ती विनाकारण काळजीत पडली होती. मग थोडा वेळ विचार करून तिने बेडवरून उशियाने ब्लँकेट उचलला, जाऊन सोफ्यावर झोपली. स्वतःला झाकून घेतली. काही वेळाने तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले. जेव्हा शौर्य बाल्कनीतून खोलीत आला त्याने आजूबाजूला पाहिले आणि शितीला त्याच्या समोर सोफ्यावर झोपलेले पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य आले. तो बराच वेळ सिद्धीकडे पाहत राहिला. मग त्याची नजर तिच्या झोपण्याच्या जाग्यावर पडली. मग त्याला जाणवले की सिद्धी सोफ्यावर झोपली आहे. यामुळे त्याच्या भावना भडकल्या. पण आता तो काहीही करू शकत नव्हता. म्हणून त्याने सकाळी तिच्याशी बोलायचे ठरवले आणि शांत जाऊन बेडवर झोपला. पण त्याची नजर सिद्धीवर खिळली होती. तोही फक्त तिच्याकडे पाहत झोपी गेला. ते दोघेही गाढ झोपेत होते. सकाळचं सूर्य काय घेऊन येईल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. सकाळी 5 वाजता शौर्य पहाटे 5 वाजता उठून डोळे उघडताच सिद्धीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. सिद्धीला पाहून शौर्यचे हृदय धडधडले. झोपेत सिद्धी खूपच सुंदर दिसत होती. तिचा चेहरा खूप सुंदर होता. तो तिच्यात पूर्णपणे हरवला होता. शौर्य लवकरच सिद्धीवर येतो त्याच्या जागेवरून उठला आणि वॉशरूममध्ये गेला. फ्रेश झाल्यावर त्याला सिद्धी अजूनही झोपलेली दिसली. त्याने सध्या लोअर आणि टी शर्ट घातलेला होता. त्याने एक नजर टाकली आणि खोलीतून निघून गेला. थोड्या वेळाने बाहेर मेन गेटवर एक बाई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. नेहा नुकतीच तिच्या खोलीतून आली होती. तिला समोरच्या गेटवर उभी असलेली बाई दिसली. तिला पाहताच तिच्या हातातली पूजा थाळी खाली पडली. तिने डोळे मोठे केले आणि पुढे पाहिले. अचानक तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, आत्या. तेवढ्यात ज्या बाईला नेहाने आत्या म्हटले होते तिने नेहाकडे रागाने पाहिले. आता तू तिथेच उभी राहणार आहेस का, अशी माणसासारखे पाहत. आणि नेहाने तिच्या आत्यांचे शब्द ऐकताच ती घाबरली. ती सर्व काही टाकून तिच्याकडे आली. तिने पटकन तिच्या पदर डोक्यावर घेतले. ती तिच्या पायांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकली. तेवढ्यात अचानक आशीर्वाद द्यायचे सोडून आत्याबाईने नेहाच्या खांद्यावर धरून धक्का मारले आणि तिला बाजूला ढकलून बडबडत म्हणाले, मला माहीत नाही मी सकाळी सकाळी कुणाचा चेहरा पाहिला. जिच्या पोटात मुलगा जन्माला आला नाही. कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी तिने आमच्या नरेंद्रच्या डोक्यावर 2 ओझे लादले असे म्हणत ती हॉलमध्ये आली आणि घरातल्या सर्व सदस्यांना हाक मारू लागली. आत्यांचे असे शब्द ऐकून नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला खूप रडायचे होते पण ती रडू शकली नाही आणि ती खोलीत देखील जाऊ शकली नाही. जर ती गेली असती तर तिला आणखी खूप काही सहन करावे लागले असते. मग आवाज वाढवत, अरे कुठे गेलात तुम्ही सगळे, तुम्ही सगळे कुठे आहे. ती आणखी काही बोलणारच होती तेव्हा तिने अलकाला पायऱ्यावरून लवकर लवकर खाली येताना पाहिले. अलका समोर उभी असलेली ती बाईला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आले आणि हसत ती लगेच पायऱ्यावरून खाली आली आणि आत्याचे पाय स्पर्श करत म्हणाले, तुम्ही आलात, हे खूप चांगले झाले. तुम्ही गेल्यानंतर घराला घरपणा नव्हते. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. आत्याला पाहत अलका खूप गोष्टी मनात विचार करत पटकन त्यांचे पाय स्पर्श केले. आत्याबाईंनी तिला खूप भरभरून आशीर्वाद दिले. अलकाला पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तुम्ही आलात हे चांगले झाले आत्या. अगं अलका, मला पण यायचेच होते. शेवटी मी पण पाहते की दादाने माझ्या लाडक्या शौर्यासाठी कोणाची निवड केली आहे. ती एक सामान्य घरातली मुलगी तर नाही ना. आत्याचे बोलणे ऐकून अलका आनंदी दिसत होती. नेहाचा चेहरा तणावपूर्ण होता. तिला माहीत होते की जर आत्याला सिद्धीबद्दल सर्व काही कळले तर
ती सिद्धीला त्रास देण्याची एकही संधी सोडणार नाही. हे सर्व विचार करत नेहा स्वयंपाकघरात गेली आणि अलका आत्यासोबत बोलू लागली.